विदर्भात सर्वाधिक काळ चालणारी यात्रा म्हणजे बैरमची यात्रा आणि या बैरमच्या यात्रेत प्रथमच यावर्षी 2 शंकरपटाचे आयोजन करण्यात आलेले आहेत। आपल्या सोबत आमदार हे आहेत, प्रवीण तायडे आहेत। भाऊ काय सांगणार, तुम्ही आयोजन केलेलं आहे आमदार हिंदकेसरी शंकरपटाचं, स्वतः बैलगाडा हाकलणार आहे? हो, मी शेतकरीच आहे, त्याच्यामुळे हाकलणं काही विषय नाही आहे। मी ती पण हाकलतो, पण पहिल्यांदा बैलगाडा हाकललाय। भाऊ काय होते ते काय महत्व आहे यात्रेत? बैलगाडी हाकलतो, ती पण हाकलतो, पण हे जे शर्यतीतला बैलगाडा आहे हा पहिल्यांदा हाकलतो। विधानसभेची शर्यत तुम्ही जिंकली आहे, ही शर्यत जिंकणार का? प्रश्नच नाही, देव पाठीशी आहे, लोक पाठीशी आहे, जनता पाठीशी आहे, जिंकणारच। भाऊ तुम्ही आयोजन केलेलं आहे, किती कुठल्या बैलजोड्या येणार आहे या बैलगाडा शर्यतीमध्ये, शंकरपटामध्ये, काय सांगणार? इथं या स्पर्धेला खूप सारा प्रतिसाद मिळत आहे। पहिलंच वर्ष आहे, परंतु 170च्या वरती जोड्या येऊन गेलेल्या, म्हणजे इथं स्टे केलेला आहे आणि 170 आणि आज आणि उद्या सुद्धा बैलजोड्या येतील याची मला खात्री आहे। खरं तर शंकरपट ग्रामीण भागात लोक पावत चालले तरी सुद्धा शेतकऱ्यांना सहानुभूती, शेतकऱ्यांची कला दिखावा यासाठी कार्यक्रम आयोजित केले। हो, सहानुभूतीने इथे स्पर्धा आयोजित करण्यात येतात आणि या स्पर्धेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा खरा मित्र आहे, शेतकऱ्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण व्हावं याच्यासाठी हा शंकरपट जिंकणार 100%। 100% जिंकणार सांगते प्रवीण तायडे। आपल्या सोबत नवनीत राणा आहेत, काय सांगणार? शंकरपटाचे आयोजन करण्यात आलं आहे, तुम्ही स्वतः उद्घाटनाला आहात त्या ठिकाणी। शंकरपट हा आमच्या शेतकऱ्यांचं खूप मोठा, वर्षपर्यंत ते पूर्ण मेहनत करतात आणि ज्याचे भरोसे पूर्ण देश चालतात आणि त्याच बैलजोडीला, कारण आपली सरकार, आमची सरकार आल्यानंतर शंकरपटाला मंजुरी देण्यात आली होती 2 वर्षाआधी आणि मला असं वाटतं की आज ती परंपरा गेल्या 2 वर्षापासून आम्ही परत त्याच जोशाने सुरू ठेवलेली आहे आणि इथे जे सामान्य शेतकरी असते त्या सामान्य शेतकऱ्यांचा विश्वास या मैदानात स्पष्ट दिसतात आणि मला असं वाटतं की त्यांच्या विश्वासाकरिता शंकरपट, आमचे बैल ज्या पद्धतीने धावतात त्याच पद्धतीने आमच्या शेतकऱ्यांचे मन जिंकण्याचं सगळ्यात मोठं कारण हा शंकरपटमध्ये असते आणि आमचे प्रवीण भाऊ आहेत, पाऊ गाऊ हे काहीच नाही आहे, एवढा मोठा मैदान जिंकलो आपण, तुम्ही तर शेतकऱ्यांची मुलं आहे, अरे घेऊन आमचे प्रवीण भाऊच धावणार आहे, काही विषय नसते। एक शेवटला प्रश्न, महिलांचा प्रश्न तुम्ही अनेकदा मांडता, मुंबईमध्ये एका महिलेचे केस कापण्यात आले ट्रेनमध्ये, कसं पाहता या घटनेकडे? मला असं वाटते जेही अशा घटना महिलांसोबत होतात ते खूप निंदनीय आहे आणि या सगळे प्रसंगाला आमची सरकार आणि आमचे जे गृहमंत्री आहे, आमचे मुख्यमंत्री आहे, त्याच्यावर नक्की लक्ष देतील आणि जेही याच्यामध्ये आढळतील, ज्यांचा गुन्हा आहे, ज्यांनी केलेला आहे, त्यांना 101% त्याच्यावर कारवाई होतील, त्याच्यामध्ये कुठेही शंका नाही आहे। कारण ही सरकार महिलांच्या सन्मानकरिता काम करणारी आहे, महिलांचा अपमान जर कोणी करत असेल तर त्याला थांबून त्याला उत्तर देणारी सरकार आहे। नवनीत राणा होता आपण बघू शकतो या ठिकाणी शंकरपटाचं आयोजन जे आहे ते प्रवीण तायडे यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि काही वेळातच जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जे आहे ते शंकरपटाला सुरुवात होणार आहे। स्वतः प्रवीण तायडे जे आहे ते या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बैलगाडा शर्यतीमध्ये स्वतः बैलगाडी हाकलणार आहेत। दुसऱ्यांदा जे आहे ते 2 शंकरपटाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं, एक बच्चू कडूंच्या वतीनं आणि दुसरा प्रथमच जर आपण पाहिलं तर प्रवीण तायडे यांच्या वतीनं शंकरपटाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि काही वेळातच प्रवीण तायडे स्वतः बैलगाडी हाकणार आहे। कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, बैरम, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।